सिद्धेश्वर तलावातील मासे वारंवार मृत्युमुखी पडत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे। शनिवारी आणि रविवारी तलावात अनेक मासे मृतावस्थेत आढळून आले। या घटनेमुळे पर्यावरणीय समतोल आणि पाण्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या नूतन उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी तात्काळ तलावाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला। याबाबत सोमवारी तातडीची बैठक घेऊन पुढील कार्यवाही निश्चित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देखील सतर्क झाले असून तलावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। अहवालानंतर माशांच्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे। तेल टाकल्यानंतर ते धुल्यानंतर ते पाणी सुद्धा आतमध्ये येतं। तसं पण आहे का? हां, आता तेल आणि काय झालं? हे जे आहे ना, हे ते फुटलेलं वगैरे आहे, लिकेज आहे का? कुठलं नाही, हे पाईप फुटलेलं आहे। हे पाईप जे आहे ते जे उजनीचं धरण जे पाणी येत आहे प्यायला इथं जे येत आहे, ओव्हरफ्लो झाल्यानंतर पाणी येतं चांगलं पाणी येतं। ह्यात मिक्स होत आहे का? यात मिक्स होते ना, ते उजनीचं जे पाणी येतं प्यायला जे आपण पाईपलाईन टाकलेली आहे नाही हो, हे आता बंद झालेलं आहे। जलावचं ताले पाण्याच्या ह्याच्यामध्ये मिक्स होत आहे का? म्हणजे नाही, पाणी आता बंद केलेले आहे। ते पाणी बंद केलेले आहे आता फक्त तिथं झिरपते म्हणतात की हां, झिरप। हे घाण पाणी आहे का तिकडे? हां, पलीकडचे जे घाण पाणी आहे ते पासपोर्टचं का ते ऑफिस? हां, पासपोर्ट ऑफिस आहे। नाही, या साईडला पासपोर्ट ऑफिस। मग त्याचं घाण पाणी वगैरे येतंय का? नाही, त्याचं घाण पाणी येत नाही आतमध्ये। जे पहिल्याचे जे हे होते ना पाईप वगैरे, त्यामधनं झिरपून येत आहे। आणि जे येताना दाखवलं मी, पठाण गेटच्या समोर जे घाण पाणी येत होतं ते पाणी या पाईपने आतमध्ये येतं। आणि हे पाणी इकडे हे mix होत स्वच्छ, राहतं. हे तुम्ही तुमची इथं स्वच्छ कोणती नाही हे मंदिर कमिटीकडे आहे ना, आपल्याला स्वच्छतेचे यावर मंदिर कमीत काय करत नाही ते. काहीच नाही सर, त्यावर काहीच उपाय करायचे नाही। ते कसलं हेच परत पाणी इकडे जातं ना. एवढं जातं ते. मिक्सच आहे इथं, हे नाही आहे मध्ये, काहीच नाही पूर्ण। मग इकडे एवढं घाण दिसत नाही मग म्हणते. इकडनं या ना मॅम, तुम्हाला काय वाटतं, काय तुमचा अभ्यास काय? ते बघा काटोर काटोवर मान काढलेला। अरे हां, कुठल्या सरांना सांगितलं? हे पाईप तुटलेले आहेत ना मॅडम, तिकडे गेले की पूर्ण दिसते बघा तिथं। तिकडे गेला ना तुम्ही पूर्ण पावित्र्य राहिलं का त्या देवाचं? पावित्र्य राहिलं का त्याचं? श्रद्धास्थान राहिलं का त्याच्यापाशी? असं कसंही मूर्ती टाकता तुम्ही 9 दिवस पूजा करता, जाऊन पाण्यात टाकलं की दिसेल। समोर दिसेल नाही तर सकाळी सकाळी पूर्ण दिसतंय आतमध्ये गणपती। तो 100 मिक्स करून वाटर आधी कोणतं लागतं?